साडी होते आमच्या बरोबर, मग पाण्यात डुबत होतो पुरात. आम्हाला केडेमशीने मदत पण केली, खूप 15,000 दिले. केडेमशीवाले बोलले आता आम्ही मदत देणार नाही, तुम्ही तुमचं घर तोडा आणि हाईट घेऊन बांधा. मग जसे पैसे येतील तसे आम्ही थोडं थोडं काम करतोय. त्याच्यात हा दत्ता तिवारी 15 वर्ष आम्हाला कोणाचा त्रास नव्हता. त्याच्यात हा दत्ता तिवारी वर्ष झाला आम्हाला वारंवार सतत इथं येतो, पैसे मागतो आणि सतवतो, शिवे गाडी करतो आणि जातो. आम्ही पण उपाशीनाला बसू शकतो, पण आम्हाला हे धंदे करायचे नाहीत का. आम्ही पैसे जोडून सर्व काही कमाई आम्ही लावली. तो जागा मालक 15 वर्ष, आता त्याचं तोंड पण नाही विचारायचं इथं. पण ह्या माणसाला तर आम्ही पाहिलंच नाही. जो दत्ता तिवारी आहे ना, हा अग्रीमेंट वगैरे सगळे घरपट्ट्या लावल्या, पानपट्ट्या लावल्या. 15 वर्ष हा माणूस कुठं होता. आणि त्याच्यानंतर त्यांच्या लेडीज पण येतात आम्हाला शिव्या गाड्या करता वारंवार. आम्ही काय करायचं, मरायचं का जगायचं. सर्व आमचे पैसे आम्ही याच्यातच घातले आहेत. आमचे लहान लहान मुलं बाळ आहेत, 10,000 पगार आहे. थोडाफार आम्ही 5-10 त्याला देऊ शकतो, पण सगळीच जागा बडकवायला बघतो, उपाशन करून. तो कसं करायचं, आम्ही राहायचं का जायचं, याच्यावर काहीतरी आम्हाला निर्णय पाहिजे. त्याच्यात एक इंडियन आर्मीवाला आहे, तो बॉर्डरवर लढतोय. त्याला तर माहीत पण नाही त्याच्या घराबद्दल. एवढं तोडताय फोडताय, सगळे सड्या कापून नेला, सगळं तोडफोड केली, तरी म्हणतात ते कारवाई केलीच नाही केडेमशीन. मग अजून कशी कारवाई पाहिजे. आम्हाला मारायचंय का, जगायचं का मरायचं आम्ही, हे सांगा. गरीब माणसं आहेत आम्ही. 4 वेळा पूर आला, 4 वेळा आमचा संसार वाहून गेला पूर्ण. सगळे लेडीज आम्ही एवढे लोक इथं राहतात. याच्यावर काय करायचं सांगा तुम्ही. कोण आहे? जागा मालकाचा आत्याचा मुलगा आहे, त्याच्या आत्याचा सही शिक्का आहे, फोटो आहे, सगळं काही आहे. ती बाई हजर पण होती पैसे घेताना देताना आमच्या समोर. ती बाईला आम्ही ओळखतो, तिने सही शिक्का पण दिलाय, अंगठा पण दिलाय. अंगठा तर खोटा नसतो. हा आता तिचा मुलगा उभा राहिलाय पैसे मागायला. जागा मालक तर येतच नाही. प्रशांत पाटील कडून आम्ही जागा घेतली आहे, प्रशांत नामदेव पाटील. ते सगळं झालंय. आता 15 वर्षात हा उगवला. याला पहिल्यांदाच पाहतो, 1 वर्ष आम्हाला त्रास देतोय. याच्यावर आता काय करायचं तुम्ही बघा.